पांडुरंग व संत सावतामाळी यांची गोष्ट. सावतामाळी हे शेती करून पोट भरणारे एक भक्त होते. त्यांचा पांडुरंगावर व पांडुरंगाचा त्यांच्यावर खूपच लोभ होता. सावतामाळी अभंग रचनाही करीत असे. काशीबा गुरव हे त्यांचे अभंग लिहून ठेवत असत. आज त्यांचे फक्त 37 अभंगच ज्ञात आहेत, पण तेवढेही पुरेसे आहेत भक्ती शिकायला. त्या अभंगाचं सार हेच की प्रचंड उत्कट चिंतन केलं की भगवंत भेटतो. संत सावतामाळी यांचा जन्म इसवी सन 1250 व समाधी इसवी सन 1295, अशी 45 वर्ष आयुष्य. ते एक मराठी संत कवी होते. अरण तालुका, माढा जिल्हा सोलापूर हे सावतोबांचे गाव होते. दैवूमाळी हे सावता महाराजांचे आजोबा म्हणजेच वडिलांचे वडील होते. ते पंढरीचे वारकरी होते. त्यांना 2 मुले होती, पुरसोबा आणि डोंगरोबा. पुरसोबा हे धार्मिक वळणाचे होते. शेतीचा व्यवसाय सांभाळून भजन पूजन करीत असत. पंढरीची वारी करीत असत. त्यांचा विवाहही त्याच पंचक्रोशीतील सदुमाळी यांच्या मुलीशी झाला. या दाम्पत्याच्या पोटी सावतोबांचा जन्म झाला. या घराण्याचे मूळ गाव मिरज संस्थानातले औसे होय. दैवूमाळी अरण या गावी स्थायिक झाले. सावतामाळी यांचे भेंडगावचे भाणवसे रूपमाळी यांच्या घराण्यातील जनाई नावाच्या मुलीशी लग्न झाले. तिने अगदी उत्तम संसार केला. त्यांना विठ्ठल व नागाताई अशी 2 अपत्ये झाली. संत सावतामाळी यांची एक लोककथा आहे. सावतामाळी त्यांच्या शेतात गव्हाचं पीक घेत असे. एके वर्षी भरपूर पीक आलं होतं आणि त्याच सुमारास पंढरपूरकडे जाणारी वारकऱ्यांची दिंडी त्यांच्या शेतावरून जात असताना त्याने थांबवून त्यांना भोजन घातलं. सगळे भोजनाने खूप खुश झाले, पण मनोमन दुःखी होते. कारण त्या वारकऱ्यांच्या गावी दुष्काळाने पिकं नष्ट झालेली होती. तेव्हा त्यांनी सावतामाळ्याला विनंती केली की आम्हाला थोडं थोडं धान्य द्या ना घरी न्यायला. सावतामाळ्याने बायकोला विचारलं. तेव्हा बायको म्हणाली, यांना धान्य वाटून सगळंच संपेल धान्य, मग आपण वर्षभर काय खायचं. तेव्हा तो तिला जे म्हणाला त्याने तिच्या डोळ्यात पाणीच आलं. तो म्हणाला, हे बघ, जर निर्जीव जमिनीत एक दाणा पेरला तर पांडुरंग आपल्याला शेकडो दाणे देतो. तर त्यांच्या जिवंत भक्तांच्या पोटात आपण दाणे पेरले तर तो आपल्याला उपाशी कसं बरं ठेवेल. माऊली हे वाक्य साधा संसारी नाही बोलू शकत. त्यांनी सर्व धान्य वाटून दिले. धान्य वाटणाऱ्या या दाम्पत्याला हसायला सारा गाव होता. नको नको ते बोलत होते. कुटाळक्या, चेष्टा, टोमणेगिरी, पण हे आपले शांत होते. सारं धान्य वाटून संपलं. दुसऱ्या दिवशी पुन्हा शेत नांगरायला सुरुवात केली आणि पेरणी करायलाही धान्य शिल्लक राहिलं नव्हतं. गावात उसनं मागायला गेला तर कुणी धान्यही दिलं नाही. एकाने मस्करीने त्यांना भरपूर कडू भोपळ्याच्या बिया दिल्या व पेरायला म्हणाला की हे कडू भोपळे सकाळ संध्याकाळ भाजी बनवून वर्षभर
रोज खायला तुला पुरतील. सावता माळ्याने त्या बिया घेतल्या व खरोखर पेरणीला सुरुवात केली. सारा गाव हसत होता, कारण कडू भोपळा तर गुरं पण खात नाहीत. त्या वर्षी सावताच्या शेतात एक माणूस बसेल एवढे मोठे मोठे कडू भोपळे लागले. वेलींना साऱ्यांना आश्चर्य वाटलं की असं कधी होतं का? पण मग त्यावरूनही ते सावताची मस्करी रोजच करत असत. कडू भोपळ्यांची राखण करण्याची जरूरच नव्हती, कारण ते कोण चोरणार होतं? पण तरीही रोज सावता शेतावर जाऊन राखण करत आणि भजन करत असे पांडुरंगाचे. दुसऱ्याच्या शेतावर थोडी कुठे मोलमजुरी करून मग घरी येत असे. असे होता होता लोक विचारू लागले की तू एवढे भोपळे कुठे साठवणार आहेस? एके दिवशी भाजी करायला सावताने एक भोपळा घरी आणला. सावताच्या बायकोने भोपळा चिरला आणि काय आश्चर्य! संपूर्ण भोपळा तयार गव्हाच्या टपोऱ्या दाण्यांनी भरलेला होता. गच्च व ते सगळे गहू सारवलेले जमिनीवर सांडले. सावताचे डोळे पाणावले. किती रे देवा तुला माझी काळजी असते. थोड्या वेळानंतर ही बातमी सगळ्या गावात वाऱ्यासारखी पसरली आणि सगळेजण हा चमत्कार बघायला येऊ लागले. कुणी भोपळा चोरून नेऊन चिरला तर त्यात गहू निघत नसे, ही बातमी त्यावेळीस जवळच्या मुलखावर असलेल्या राजाच्या कानावर गेली व तो स्वतः आला. सावताला भोपळा चिरून दाखवायला सांगितला आणि सावताने भोपळा चिरून दाखवल्यानंतर त्यातले गहू बघून राजाही गहिवरला व नमस्कार करून म्हणाला, धन्य तुमची भक्ती. आपलं सर्वस्व देवाला दिलं की देवावरचं भक्तीचं कर्ज चढतं. भक्तांचा चरितार्थ चालवण्यासाठी देवांचाही देव करीतो भक्तांची चाकरी. आपण सगळे कडू भोपळेच असतो. कुणा सावतांचं भजन व ज्ञान कानांवर पडलं की आपल्या हृदयात भक्तीचे गव्हाचे दाणे तयार होत असतात. हा सगळा विठ्ठल नामाचा महिमा आहे. सावता शब्दाचा खरा अर्थ साव म्हणजे खरे, तर शुद्ध चारित्र्य, सज्जनपणा. सावता हा भाववाचक शब्द होय. सभ्यता, सावपणा असा याचा अर्थ होतो.